रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता
बरवे झाले बरवे झाले बरवे झाले बरवे आत्माराम हृदये आले आत्माराम हृदये आले बरवे झाले बरवे आत्माराम हृदये आले आत्माराम हृदये आले सद्गुरुने कृपा केली सद्गुरुने कृपा केली निज वस्तू पैदाविली वस्तू पैदाविली आनंदी आनंद आनंदी आनंद पायी तिकडे गोविंद पायी तिकडे गोविंद सद्गुरुने कृपा केली सद्गुरुने कृपा केली निज वस्तू पैदाविली निज वस्तू पैदाविली निरामने मी निष्काम निरामने मी निष्काम परिपूर्ण आत्माराम परिपूर्ण आत्माराम सद्गुरुने कृपा केली सद्गुरुने कृपा केली निज वस्तू पैदाविली निज वस्तू पैदाविली
हृदया रे कृपा केली सद्गुरु रे कृपा केली सद्गुरु कृपा केली सद्गुरु कृपा आले सद्गुरूने कृपा केली, निज वस्तू पैदाविली. आनंदी आनंद
आनंदी आनंद पाहे तिकडे गोविंद सद्गुरूने कृपा केली निज वस्तू पैदाविली निळा म्हणे मी निष्काम निळा म्हणे मी निष्काम परिपूर्ण आत्माराम सद्गुरूने कृपा केली निज वस्तू पैदाविली महायोग पीठे तटे भीमरथ्यम पुरं पुंडरीकाय दातो मुनींद्रै समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करो प्रथम नमः पांडुरंग करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताची आस त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुमचे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे सद्गुरु तुमचे पाय धोनी मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरो मनवणी विशेष अत्य आदरू विवेकावरी आता हृदय आपुले चौफाळून या भले वरे बैसवू पाऊले श्री गुरूंची ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरी मी कला कुसरी काही जिने बोलितो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरी श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षुनाम ज्ञानदानैक्य दक्षं भूटी क्षेत्रे निवासिनं तन्नमामि वेदविन्दामुरिष्टं सद्गुरुनाथ भगवान की जय. बरवे झाले बरवे झाले बरवे झाले बरवे झाले आत्माराम हृदय आले सद्गुरुने कृपा केली निज वस्तू पैदाविली आनंदी आनंद आनंदी आनंद पाहे तिकडे गोविंद सद्गुरुने कृपा केली निज वस्तू पैदाविली निळामणे मी निष्काम निळामणे मी निष्काम परिपूर्ण आत्माराम सद्गुरुने कृपा केली निज वस्तू पैदाविली विठाला विठाला प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग या महाराष्ट्र भूमीमध्ये झालेले जे 57 संत अग्रगणी मानले जातात यामधले असणारे धाकटे संत पिंपळनेर निवासी निळोबराया या निळोबरायांचा हा 4 चरणाचा जीवनामध्ये समर्थ सद्गुरू प्राप्त झाल्याच्या नंतर समर्थ सद्गुरू लाभल्याच्या नंतर नेमका त्यांच्यावरती परिणाम काय झाला आणि त्यांना विश्वात्मक परमात्मा कसा अनुभवाला आला हे सांगणारा उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग आहे. विढाला विढाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा. कैलासवासी तात्या बाबाजी शेळके यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सच्चिदानंद सद्गुरू राष्ट्रसंत श्रीपाद बाबा सच्चिदानंद सद्गुरू रामदास बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने व भागवताचार्य ब्रह्ममूर्ती गुरुवर्य हरिभक्तीपरायण पोपट बाबा चटवे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असणारा हा एकदिवसीय वैष्णव मेळावा यंदाचं असणार हे 4थं वर्ष आणि या 4थ्या वर्षातली हरिकीर्तनाची सेवा माझ्यासारखे एका पामराच्या वाट्याला आली. खऱ्या अर्थाने माझं भाग्य समजतो. विढाला विढाला अतिशय सुंदर असं वातावरण, सुंदर असा परिसर, सुंदर असे सर्व गायक वादक आणि सुंदर अशी ही टाळकरी पोरं. खऱ्या अर्थाने यांच्याकडे पाहतच बसावं. मला असं वाटायचं मागं वळून बघावं का काय त्यांचं कसं पावले खेळतात. आमच्याकडे असं पावले आमच्या पावल्या वेगळ्या राहतात, थोड्या इकडचे पावले थोड्या वेगळ्या येतात. अतिशय सुंदर वातावरणामध्ये चालू असणारा हा एकदिवसीय महावैष्णव मेळावा आणि या मेळाव्यातील ही रात्रीच्या सत्रातली कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली. खऱ्या अर्थाने दुसऱ्यांदा तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला. प्रथम आपण ज्या वेळेला बाबांचं मंदिर बांधलं ते मंदिराचा कळशारोहणाचा कार्यक्रम होता त्यावेळेला एकदा इथं येणं झालं, सर्वांचं दर्शन झालं आणि आज या ठिकाणी या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं दर्शन झालं. विढाला विढाला महाराज निळोबर या अभंगातून सांगतात बरवे झाले बरवे झाले बरं झालं बरं झालं. काय बरं झालं? आत्माराम हृदय आले. माझ्या समर्थ सद्गुरू तुकोबरायांच्या कृपा आशीर्वादानं माझ्या अंतःकरणामध्ये असणारा आत्माराम हा मला कळायला गेला. म्हणून निळोबराय म्हणले बरं झालं देवा, एक गोष्ट बरी झाली. काय बरी झाली माझ्या जीवनामध्ये? तर मला त्या ठिकाणी माझा आत्माराम त्या ठिकाणी कळायला गेला. माझ्यामध्ये असणारा परमात्मा, माझ्यामध्ये असणारा देव हा त्या ठिकाणी मला प्राप्त झाला. म्हणून ही एक गोष्ट बरी झाली. निळोबराय म्हणले बरवे झाले बरवे झाले आत्माराम हृदय आले. हे कोणामुळे घडलं? निळोबराय सांगतात सद्गुरूने कृपा केली निज वस्तू पैदाविली. माझ्या समर्थ सद्गुरूंनी माझ्यावरती कृपा केली आणि माझ्यावरती कृपा करून माझ्याच जवळ असणारी निज वस्तू जी माझ्याकडेच होती परंतु त्या ठिकाणी मला मात्र त्या गोष्टीची ओळख नव्हती, माझ्या जवळ असणारी निज वस्तू ही मला माझ्या सद्गुरूने दाखवून दिली. म्हणून बरं झालं म्हटले देवा. सद्गुरूने कृपा केली निज वस्तू पैदाविली.
यानं परिणाम काय झाला? आनंदी आनंद. या ठिकाणी निळोबाराय सांगतात या समर्थ सद्गुरूंच्या कृपेनं मला या जगामध्ये संपूर्ण जग ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी परमात्म्याचं दृश्य दिसू लागलं, परमात्मा दिसू लागला. म्हणून माझ्या जीवनामध्ये काय प्राप्त झाला? आनंदी आनंद पाहे तिकडे गोविंद. मी जिकडं जिकडं पाहिजे तिकडं तिकडं मला तो परमात्मा दिसू लागला. सद्गुरूने कृपा केली निज वस्तू पैदाविली. निळोबाराय म्हणतात आता माझ्या समर्थ सद्गुरूंच्या कृपेनं मी या ठिकाणी निष्काम झालो. आता मात्र मला त्या ठिकाणी पुन्हा जन्माला येण्या मरण्याची चिंताही राहिली नाही. मला प्रपंचाची ही कोणती चिंता राहिली नाही. नवे नवे मला या भौतिक जगातल्या सर्व चिंता माझ्या निवारून गेल्या आणि मी केवळ परमात्मा आहे असं माझ्या ध्यानामध्ये आलं. निळामणी मी निष्काम परिपूर्ण आत्माराम. सद्गुरूने कृपा केली निज वस्तू पैदाविली. विठाला विठाला आई वडिलांनो, हे पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्या एवढ्या डोंगरात एवढ्या जंगलात तुम्ही एवढे जण एकत्र येता. खऱ्या अर्थाने भाग्यवान आहात तुम्ही सर्व. येता येता मला तर ती मोबाईल तर कवाच गप झाला तिकडं मागच. मोबाईलला तर रेंज नाही. आणि मी म्हणलो ह्या जंगलात इकडं आपण निघालोय तरी कुठं नेमकं काय कळना. पण मला वाटतं ते एक भाऊ होते टू व्हीलरवर आलते. पुढे गेली ते. हा ते मला म्हणले जे हरी या माझ्या मागं 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 मागं. त्यांच्या मागं मागं आलो म्हणून इथपर्यंत पोहोचलो. नाहीतर मला तर नव्हतं वाटत की मी इकडे येईन. कारण ह्या ताई हा त्यांच्या पाठीमागं आम्ही इथपर्यंत आलो. त्यांनी बरोबर इथपर्यंत आणून पोहोचवलं आम्हाला महाराज. आणि खऱ्या अर्थाने एक अभिमानानं सांगावं असं वाटतं माझ्या समर्थ सद्गुरूंचा कृपा प्रसाद कृपा आशीर्वाद इथपर्यंत येऊन पोहोचला ह्याच्यापेक्षा भाग्य कोणतं आहे महाराज. कारण आपल्या इकडे पुणे मुंबईला ही गोष्ट सहज शक्य आहे. पुण्या मुंबईला आपल्या कीर्तन प्रवचन सत्संगाच्या माध्यमातून लोकही गोळा होतात. त्या ठिकाणी ती कार्यही घडलं जातं. परंतु सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबा हे एवढ्या म्हणजे जिथं त्या मोबाईलचे नेटवर्क नाही तिथं बाबा पोहोचलेत आपले. नवे नवे एवढंच नाही भाग्याची गोष्ट अशी आपलं मंदिर आहे बाबांचं इथं त्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी बांधलं. खऱ्या अर्थाने भाग्यवान मंडळी आहात तुम्ही. आणि समर्थ सद्गुरू पोपट बाबा चकवे बाबांच्याही त्या ठिकाणी मार्गदर्शनानं बाबांच्या कृपाशीर्वादानं तुम्ही सर्वजण त्या बोधावरती आरूढ आहात. खऱ्या अर्थाने भाग्याची गोष्ट आहे. विठाला विठाला महाराज निळोकर या अभंगातून देवाचा पत्ता सांगतात. खरा देव कुठं आहे? एखाद्या तान्या लेकराला शाळेत जाणाऱ्या पोराला जरी विचारलं ना बाळा अरे देव पंढरपूरला आहे, देव तुळजापूरला आहे, देव आपल्या गावातल्या देवळात आहे, देव आपल्या घरातल्या देवाला आहे, आपल्या हृदयात आहे. पोरग सुद्धा काय सांगाल आपल्या हृदयात आहे देव. बरोबर सर्वांना माहित आहे देव कुठं आहे. देव आपल्या हृदयामध्ये आहे. पण कोणाला कळाला का? नाही कळाला महाराज आजपर्यंत. जनाबाई सांगतात देव आहे पण कुठे आहे? हृदय मंदिरी शोधून पाहे. तुम्ही तुमच्या जवळ पहा, तुमच्या आतमध्ये डोकवा आणि आतमध्ये डोकवल्याच्या नंतर तुम्हाला तो परमात्मा प्राप्त होणार आहे महाराज. हृदय मंदिरी शोधून पाहे देव नटला नाना परी भरुणी उरला चराचरी. आपल्या अंतःकरणामध्ये परमात्मा आहे हे जनाबाईंनी सांगितलं. मग हृदयाचं ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरला सापडला का की अमक्या तमक्या आकाराचा बाबा तो देव आहे, तो मी हृदयाचं ऑपरेशन करता करता सापडला, उचलून बाजूला ठेवला, थोडा वेळ ऑपरेशन झालं की परत त्याच्यात टाकला. असं सापडला का कोणत्या डॉक्टरला? नाही सापडलं. मग जनाबाई कसं म्हणतात हृदय मंदिरी शोधून पाहे. हृदयामध्ये त्याला शोधायचं म्हणजे त्याचं त्या ठिकाणी अनुभव घ्यायचा आहे महाराज. ते कोण्या आकाराचं नाही, कोण्या रूपाचं नाही, कोण्या रंगाचा देव नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तू चिरघुराया. तो भगवान परमात्मा माऊली सुद्धा सांगतात अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथोनी चराचर हरिसी. म्हणजे परमात्मा कसा आहे? तो अव्यक्त आहे. त्याला कोणता आकार नाही, त्याला रंग नाही, त्याला रूप नाही, त्याला कोणताही त्या ठिकाणी बंधनच लावता येत नाही. मग तुम्ही म्हणताल आमच्या गावातल्या देवळामध्ये बसवलं ते काय? हे भक्ताकरिता घेतलेला अवतार आहे महाराज. लक्षात आलं?
हा ज्या ज्या पद्धतीच्या भक्तानं जसा जसा देवाचा धावा केला तसं तसं त्याच्याकरता त्या ठिकाणी देवानं अवतार घेतलेला आहे. पण त्या भगवंताचे हे मूळ स्वरूप जे आहे ते तुमच्या जवळ आहे म्हणून निळोबाराला सांगायचे. तुमच्या अंतःकरणामध्ये असणारा परमात्मा ओळखा. म्हणून जनाबाई सांगतात हृदय मंदिरी शोधून पाहे. आपापल्या अंतःकरणातला परमात्मा शोधून पाहायचा. बरं तो कधी पाहायचा? जिवंत असतानाच पाहायचा का 4 जणांच्या खांद्यावर नाही ना पाहू शकत महाराज. जिवंत असताना तो परमात्मा पाहायचा आहे आपल्याला. पण पाहायचा आहे तर कसा पाहायचा? एक गंमत सांगू का? हे नेसलं याला काय म्हणतात? हे नेसलं याला धोतर म्हणतो आपण. हे कमरेला गुंडाळले, उपरनं अंगात घातलेला शर्ट, डोक्याला बांधलेला फेटा. माझ्या आईच्या अंगावरती याला आपण काय म्हणतो? साडी, चोळी, लुगडं. बरोबर? मला सांगा, हे धोतर, शर्ट, फेटा, उपरनं साडी, चोळी, लुगडं आहे का कापूस आहे? खरं खरं परत विचारतो, धोतर, शर्ट, फेटा, उपरनं साडी, चोळी हे वेगळे वेगळे आहे का कापूस आहे? खरं इथून तिथून अधिष्ठानानं जर पाहिलं तर खरं काय आहे? हे कापूस आहे. मग इथून तिथून अधिष्ठानानं पाहिलं हे सगळं कापूस आहे. तुमच्या डोक्यात फिट झालं. समर्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद गमतीनं म्हणायचे, पाहुणे तुमच्या डोक्यात फिट झालं की हे शर्ट, धोतर, साडी, चोळी, उपरणं नसून हे सगळं कापूस आहे. मग मी जर उद्या तुमच्या गावाला तुमच्या ह्या रस्त्यानं जर एखाद्या आईचं लुगडं नेसून जर हिंडलो तर गावची लोक मला काय म्हणतील? मी कीर्तनात काय फिट केलं डोक्यात? साडी, चोळी, शर्ट, उपरणं नसून सगळं काय आहे? कापूस आहे. आणि उद्या जर मी या ठिकाणी एखाद्या आईचं लुगडं नेसून जर इथून हिंडलो तर लोक काय म्हणतील? हे कोण्या गावचा? बरोबर? मला सांगा, साडी, चोळी, शर्ट, फेटा, उपरणं याच्यातला कापूस शर्ट इचकीत बसून त्यातला कापूस शोधायचा का शर्ट अंगावर असतानाच ओळखून घ्यायचं याच्यात कापूस आहे? कसं? शर्ट अंगावर असतानाच ओळखून घ्यायचं ह्याच्यात कापूस आहे का याचा कापूस इचकीत बसायचा? काय करायचं? अंगावर असताना आपल्याला ओळखून घ्यायचंय की हे कशाचं बनलेलं आहे? कापसाचं बनलेलं आहे. माऊली म्हणतात, कापसाच्या पोटी काय होत्या कापडाच्या गाठी, परी वेडतियाची दिठी कापड झाला. मी फक्त कमरेला गुंडाळलं म्हणून धोतर म्हणायचे, नाही तर हा काय हे कापूस आहे महाराज. हो, मग याच्यातला कापूस हे धोतर फाडून सगळं धागा धागा वेगळा करून कापूस ओळखायचा नाही. धोतर अंगावरती असताना समजून घ्यायचे याच्यामध्ये कापूस आहे. तसं जनाबाई सांगतात, तुम्ही जोपर्यंत तुमचा श्वास चालू आहे तोपर्यंत समजून घ्यायचं अंतःकरणामध्ये तुमच्या हृदयामध्ये देव आहे महाराज. हृदय मंदिरे शोधून पाहे. तुमच्या अंतःकरणामध्ये असणारा परमात्मा तुम्हाला आपल्याला आज शोधायचा आहे. तुकोबरायचं सुद्धा एक अभंग आहे, आत करा मात मग कृपा करील पंढरीनाथ. अंतःकरणामध्ये असणारे जे षडविकार आहेत हे षडविकार एकदा का तुम्ही बाहेर फेकून दिले, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षडविकार एकदा का तुम्ही बाहेर फेकून दिले की त्या ठिकाणी नांदणारा कोण आहे? तो एकमेव परमात्मा आहे महाराज. पण याच्याकरिता रीत आहे. काय रीत आहे? तेच तुकाराम महाराज हरिपाठामध्ये सांगतात, ठाईच बैसोनी करा एक चित्त, 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 ठाईच बैसोनी करा एक चित्त.
माहिती आहे, आपण सर्वजण हरिपाठामध्ये म्हणतो. काय रीत आहे त्या परमात्म्याला ओळखण्याची? ठाईचं बैसोनी थाप थाप टाका ना. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडे अनंत आळवावा. एका जागी स्थिर बसायचं, हे डोळे बंद करायचे, आतमध्ये डोकवायचं आणि आतमध्ये डोकवल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने तुम्हाला तो परमात्मा असू शकतो. ह्या उघड्या डोळ्यानं बाबा सांगायचे फुफुट्यात पडलेली सुई सुद्धा दिसत नाही. ह्या डोळ्यानं फुफुट्यात पडलेली सुई सुद्धा दिसत नाही, देव केव्हा दिसायचा? बरोबर. खरं सांगा, शंकराला डोळे किती? 3. शंकराला डोळे 3. तुम्ही नारळ फोडता देवा पुढं, त्या नारळाला डोळे किती? 3. आणि तुम्हाला? तुम्हाला कोण म्हणलं 3? महादेवाला डोळे 3. त्या देवा पुढे फोडणारा नारळ त्याला सुद्धा डोळे, आणि तुम्हालाही 3 आहेत. हे 2 फक्त उघड्या डोळ्यानं ही नाश पावणारी सृष्टी पाहते. तिसरा डोळा इथं सद्गुरूंच्या कृपेनं उघडून घ्यावा लागेल महाराज. डोळियाचा डोळा उघडीला जेणे, लेवविले लेणे आनंदाची. आम्ही इथं तिसरा डोळा उघडलाय म्हणून आनंदाचं लेणं लिहिलं इथं वारकऱ्यानं. इथं मस्तकावरती हे आनंदाचं लेणं आहे त्याच्या. का? अरे माझ्या गुरूंच्या कृपेनं मला माझा तिसरा डोळा त्या ठिकाणी उघडला गेला, आणि उघडल्यामुळे मी लेवविले लेणे आनंदाचे. माझ्या डोळ्याचा डोळा उघडला गेला, आपलाही हा तिसरा डोळा उघडायचा आहे महाराज. आणि तिसरा डोळा उघडायचा आहे म्हणूनच खऱ्या अर्थाने साधू संतांना म्हणावं लागलं, दोन्ही नेत्र आंधळे. हे 2 नेत्र आंधळेत. त्या देवाला खरं जर पाहायचं असेल, तिसरा डोळा तुम्हाला उघडावा लागेल महाराज. माऊली सांगतात तिसरा डोळा उघडण्याकरिता काय करावं लागतं? कृष्णांजन एक वेळा घालिता आढळ, कृष्णांजन एक वेळा, डोळा घालिता आढळ, कृष्णांजन एक वेळा. श्री गुरु निवृत्ती मार्ग दाविला सोजवळ, श्री गुरु निवृत्ती श्री गुरु निवृत्ती मार्ग दाविला सोजवळ, श्री गुरु निवृत्ती कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ, तिमिर दुःख गेले पिटले भ्रांती पडळ, श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सोजवळ, बाप रखमा देवरू विठ्ठल दिनाचा दयाळ. का? कशामुळे मला परमात्मा कळाला? माऊली सांगतात माझ्या गुरुनं कृष्णांजन माझ्या डोळ्यामध्ये टाकलं. कृष्णांजन म्हणजे माझा हा तिसरा डोळा माझ्या सद्गुरूंच्या कृपेने उघडला गेला. मला हे दोन्ही डोळे झाकल्यानंतर आतमध्ये ही त्या ठिकाणी डोकवलं, आणि आतमध्ये डोकवल्याच्या नंतर मला त्या ठिकाणी माझ्या आतला परमात्मा त्या ठिकाणी ओळखू आला, कळू लागला महाराज. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ, तिमिर दुःख गेले पिटले भ्रांती पडळ. मला जी भ्रांत झाली होती की देव कुठेतरी वेगळा आहे आणि मी कुठेतरी वेगळा आहे, ही जी मला भ्रांत झाली होती, माऊली सांगतात माझी भ्रांत त्या ठिकाणी माझ्या समर्थ सद्गुरूच्या कृपा आशीर्वादानं निरसली गेली. फिटले भ्रांतीचे पडळ.
श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सोज्वळ. माझ्या सद्गुरूनं हा सोज्वळ परमात्म्याला त्या ठिकाणी पाहण्याचा मार्ग दाखवून दिला. पण बाप रखमादेवीवर विठ्ठल दिनाचा दयाळ, असा दिनाचा दयाळ असणारा परमात्मा हा समर्थ सद्गुरूंच्या कृपाशीर्वादानं मलाही कळाला. मग सांगा, ही भ्रांत फक्त माऊलीलाच झाली होती का? आपल्याला पण झाली. देव कुठेतरी लांब आहे आणि मी कुठेतरी लांब आहे, माझा आणि देवाचा काही संबंध नाही, ही भ्रांत फक्त माऊलीला झाली का? आपल्यालाही झाली आहे. ही भ्रांती आपल्यालाही झालेली आहे महाराज. हा, मग माऊलींना गुरूंच्या कृपेनं तिसरा डोळा उघडून त्या ठिकाणी तो देव दिसला. मग आता खरं सांगा, देव नाही का? देव पाहण्याची दृष्टी आपल्याकडे नाही. काय आपल्याकडं? हा, देव आहे हे सर्वांना मान्य आहे. आमच्याकडे आज कमतरता कशाची आहे? आम्हाला देव पाहण्याची दृष्टी नाहीये महाराज. देव आहे, पण देव पाहण्याची दृष्टी जर तुम्हाला प्राप्त करायची असेल तर तुम्हाला संतांशिवाय सद्गुरूंशिवाय त्या ठिकाणी पर्याय नाही महाराज. संतांना सद्गुरूंना जर तुम्ही गेलात, विचारलं तर ते तुम्हाला मार्ग सांगतात. कारण ही संप्रदायाची रीत आहे. पुसता सांगेन हित गुज मात बैसोनी एकांत गुज गोष्टी. विचारल्यानंतर समर्थ सद्गुरू तुम्हाला ती गोष्ट त्या ठिकाणी सांगणार आहेत. आणि कुठं सांगतात? बैसोनी एकांत गुज गोष्टी. एकांतामध्ये बसून त्या ठिकाणी तुमच्या हिताची गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी संत सांगणार आहेत. काय आहे तुमच्या हिताची गोष्ट? कशात आहे तुमचं हित? घरदार, शेतीवाडी, पैसा, अडका, गाडी, बंगला हे सगळं मिळवण्यात आपलं हित आहे का? नाही महाराज. बरं खरं खरं सांगा, आजपर्यंत कमवलेला पैसा, अडका, शेतीवाडी, जेवढं काही जमीन जुमलं आपण आजपर्यंत कमवलं, हे सगळं आपल्या हिताचं आहे का? गबाळ आहे. आजपर्यंत काय आपण कमीत बसलोय? गबाळ कमीत बसलोय. की माझं म्हणणं नाही, तुकोबर आहे म्हणतात. अनेक नका पडू गबाळाचे भरे, पुढे आहे थोरी नागवन. आता तुम्ही ह्या गबाळाच्या नादाला लागू नका. आता ह्या गबाळाच्या नादाला लागलात, हे जे काही संसार आहे हा सगळा नाशिवंत आहे आणि हा नाश पावणारा एक ना एक दिवस ह्याच्यामध्ये सुख नावाची गोष्ट तुम्हाला मिळणारच नाही. मग हे काय करा तुम्ही? याचा सगळ्याचा त्याग करा आणि त्याग करून त्या ठिकाणी परमात्म्याच्या भक्तीला सुरुवात करा. आपण काकड आरतीच्या अभंगांमध्ये बोलतो, धन दारा पुत्र जन बंधू सोय रे पिशोन सर्व मिथ्या हे जाणून शरण रे गा. यांना सगळ्यांना मिथ्या जाणायचंय. कुठपर्यंत? जोपर्यंत देवाला शरण जात नाही तोपर्यंत महाराज. आणि एकदा का देवाला शरण गेले की ज्यांना आम्ही मिथ्या जाणलं होते त्यांच्यातही आम्हाला तो परमात्मा दिसावा अशी आपल्याला देवाला विनंती करायची महाराज. ज्या धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशोन. माझ्या जवळ असणारे धन, माझी दारा म्हणजे माझी पत्नी, धन दारा पुत्र जन, माझी मुलं, माझे असणारे सगळे शौर्य, यांना सगळ्यांना मी काय मानलं? बंधू सोय रे पिशून. पिशून माझी भूत. भूत भूत तुमच्याकडे असते यांना सगळ्यांना काय जाणायचं? यांना पिशून जाणायचं आणि काय करायचं? शरण रे गा देवाशी. पण तो देव प्राप्त झाल्यानंतर आता ज्यांना मी मिथ्या जाणलं होतं यांच्यातही मला तो देव दिसला पाहिजे. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे पहा. नर नारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करी देवा. अरे देवा, ज्याला मी मिथ्या मानलं होतं आता मला त्यांच्यातही तुझं अंश, तुझं स्वरूप त्यांच्यामध्येही दिसू दे. असं माझं मन तू त्या ठिकाणी कर महाराज. सांगा, आपल्यालाही त्या ठिकाणी या सर्व ही जी प्रपंच आपण भोगतोय हा सर्व प्रपंच त्या ठिकाणी दुःख बांधवडी, बरोबर सगळ्यांना प्रमाण पाठ आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संसार दुःख बांधवडी सांगितला. आपला संसार दुःख बांधवडी तर आहेच आहे, दुःखाने भरलेला संसार तर आहेच आहे. आपला प्रपंच काय सुखातला आहे का? प्रपंच सुद्धा आपल्या दुःखातलाच आहे. प्रपंच आणि संसार ह्या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत महाराज, लक्षात असू द्या. प्रपंच कशाला म्हणायचं? घरदार, शेतीवाडी, पैसा, अर्थ हे जे काही आपण गबाळ गोळा केलं याला साधू संत काय म्हणतात? हा सगळा तुमचा प्रपंच आहे. आणि संसार कोणता आहे? अरे जन्माला येणं मरणं या नाम संसार आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयन इह संसारे खल दुस्तरे. संसार कोणता? अरे पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं, पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं.
हा संसार तुमच्या माझ्या पाठीमागे लागलेला आहे महाराज. हा संसार आपल्याला तोडायचा आहे खऱ्या अर्थानं. आणि हा संसार तोडण्याकरिता एकमेव त्या ठिकाणी योनी आहे, ती म्हणजे मनुष्याची आहे. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे भजित, नित्य भावे भजित, नित्य